हाय मित्रांनो, कशा आहात? आमच्या पिक्चर बॉयचं प्रमोशन असल्यामुळं आम्ही निघालेलो आहे थेट नागपूरला. पण तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे, आपण काही शांत बसतो बाई. मग काय डायरेक्टरची मजा म्हणजे आमच्या निलेश सरांची मजा घ्यायला चालू केली. अरे बसल्या बसल्या प्रतीक दादा आम्हाला सोबत होता. म्हणलं चला, म्हणलं कोलगेटने प्रयोग करूया. मग काय एका एका कलाकाराची नावं घेत घेत ते झोपीत होते. म्हणलं चला जरा त्यांचा चेहरा असा पांढरा करूया मस्तपैकी. मग काही त्यांचा चेहरा मस्तपैकी पांढरा करत होता. पण प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन करीत होतो बरं का. मग काय मस्तपैकी कामाला लागलो. तर निलेश सर मस्तपैकी झोपेतून उठले. तर बघताय काय त्यांचे चेहरा बघण्यासारखाच झाला होता अक्षरशः. गाडीत मग काय आता जे करामती केलं ते त्यांना तर पुसावं लागतील, कारण ते कोलगेट लागलेली होती, काही निघत नव्हती, केसांना वगैरे सगळी लागलेली होती. पण तुम्हाला माहिती ना, प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे हेच आपलं काम असतं. बिचारे एवढे टेन्शनमध्ये येऊन की त्यांना असं वाटत होतं झोपलं नसतं तर बरं झालं असतं. पण आम्ही मात्र एन्जॉय करत होतो. त्यांना पुसायला मदत केली नाही कोलगेट, पण जास्त वाढून ठेवली. बाई आपलं कामच तसं असते. विषय हार्ड आहे बाई, आपल्या कामाचा विषय हार्ड. कारण आहे ना, टाईमपास हा आपल्या आयुष्यातच लिहिलेला आहे. काम बाकी काही होऊ द्या हो, टाईमपास सोडणे का नाही. आणि मग यश काही मिळा नाही बाबा निलेश सरांना. आणि मग काही चेहरा पाडून बसले आणि मी आपला आपला आनंदात होतो. ते म्हणायचे एकतर त्यांच्या दाताला कोलगेट नाही, कोलगेट अशी विनाकारण उडवली, कारण नागपूर तर काही याय नाही, प्रवास काही जुळा नाही. म्हणलं हे तरी कान करूया. आणि मग काय असं बोलत बोलत आमचा थोडाफार प्रवास उरकतच होता. पण त्यांचा जो चेहरा पाहिला तो एकदम भारी. म्हणजे फिलिंग टाका, डायरेक्ट फिलिंग विषय नाही. अरे बघा ना राव, किती मेहनत आहे. सारी नागपुडीन तीन सारी पुसत यात राव. म्हणल्या जण कुठून यांना आपल्या गाडीत घेतलं आणि कुठून नाही. झोपव का नाही, एक तर रातभर जागे, त्यातून झोपले तरी असं का. जे आमच्या निलेश सरांची झोप उडाली ते विषय संपला. मग काय फायनली आम्ही पोहोचलो नागपुरात आलो. जरा फ्रेश वगैरे झालो. म्हटलं कसं आहे आता फ्रेश वगैरे होऊया. आणि मग काय एकदम फ्रेश टकाटक. कसं चेहरा जरा काळा होता, आता जरा कोरा वाटतोय बरं का. मस्त जरा आरशा जाऊन बघितलं. प्रतीकदादा मागं तर मोबाईलच बघत होता. मग काय विषयच नाही. मित्रांनो, आता आमचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. प्रतीक भाऊंना आम्ही प्रमोशनसाठी आलेलो आहेत. पण आता प्रतीक भाऊंना झोप आलेली. भाऊ प्रतीक भाऊ झोपले डायरेक्ट गुड नाईट. गुड नाईट. प्रमोशन कधी करायचं? उद्याचं प्रमोशन आहे.